जैन सर. सर चहा सांगितलाय. व्हेरी गुड. जरा खाण्याचं काय बघा. तेही सांगितले सर. बायको 2 दिवस बाहेर गेले ना, त्यामुळे सगळे जरा वाद झालेले. नाही सांगितलं. गुड गुड. आणि हां, अरे हो, काय तुमचं नाव? मेमाणे. हो सर. मेमाणे. मेमाणे, मोठा आरसा मागवा. आरसा? आरसा. आईना है मेरा चेहरा गाणं ऐकलं का तुम्ही? हो सर ऐकलंय. परत एकदा नीट ऐका. आणि एक फुल फिगर आरसा आणा. नाही म्हणजे आरसा आहे आपल्या कॅबिनमध्ये, छोटा आहे, मोठा पाहिजे. हां, मागवतो सर. शाबास. मग सांगा आपण कोण आहे? आपण कोण आहोत? सर पोलीस. त्याच्या पलीकडे जाऊन विचार करा. म्हणजे पोलीस. पोलीस आहोत, पण पोलीस म्हणजे आपण जनतेचे सेवक आहोत. हो सर. आपल्याकडं आल्यावर त्यांना असं वाटलं पाहिजे की यांच्याकडनं आपण सेवेचा उपभोग घेतला पाहिजे. हो सर. त्यासाठी आपण प्रफुल्लित ताजेतवाने दिसायला हवं. म्हणजे सतत आपण त्याचे चेहरे पडलेले मरगळलेले असं दिसून काही टाळणार नाही, बरोबर की नाही? हो सर. तर तुम्ही काम करा. त्यासाठी एक आपल्या रूममध्ये मगाशी सांगितलं होतं तुम्हाला, आरसा. आईना है मेरा चेहरा तो आणून ठेवा. आपल्याकडे आहे आरसा, छोटा आहे पण तो फुल फिगर आरसा पाहिजे. म्हणजे आपण कसे ताजेतवाने दिसले पाहिजे. हां, ठीक आहे सर, करतो अरेंज. अरे मी म्हणा एक मिनिट, बरं एकदा सॅल्यूट करा. जैन सर. हे शाबास. बरं हां, ते हे मागून ठेवा. काय म्हणतात त्याला हो? फुसफुस. काय? फुसफुस हो, ते काय म्हणजे? फुसफुस म्हणजे बॉडी स्प्रे. नाही, बरेचसे जवळ आहात तुम्ही. बॉडीच नाही, नुसती रूम सुद्धा ही झाली पाहिजे. काय? एअर फ्रेशनर सर. करेक्ट. मी विचार करत होतो की तुम्हाला हा शब्द आठवतोय की नाही, पण आठवतोय तुम्हाला. पाहून ठेवा, म्हणजे सगळीकडे असं मन प्रफुल्लित होतं आपलं. मागवतो सर. आणि जमल्यास काही फुलं बिलं पण आणून ठेवा. म्हणजे फुल केले गुलशन गुलशन असं लोकांना वाटलं पाहिजे इकडं आल्यावर. काही दडपण नाही ते पाहिजे त्यांच्या मनावर, बरोबर नाही? सर फुलं आता फुलं जर राहू दे, आता फक्त ते हे आणा. काय म्हटलं तुम्ही ते मगाशी? एअर फ्रेशनर सर. एअर फ्रेशनर आणून ठेवा. हां, सगळ्या कोपऱ्यात मारा. कळलं? मागवतो सर. हां हां, जा. तिवारी, मैं अंदर जा रही हूँ, किसी से कुछ बात मत करना. लेकिन मैडम, अगर किसी ने हमसे बात करने की कोशिश की तो? काय रे? या, तुझीच वाट बघत होतो. काय रे, जरा बशा कपशावर चांगलं नाही आणता येत. थँक्यू. काय मॅडम, तुमच्या संपूर्ण केसचा मी अगदी पूर्णपणे अभ्यास केलेला आहे. एका दिवसात? काल रात्रभर जागा होतो मी. सॉरी. म्हणजे काय, कामच आहे आमचं ते. तुमच्यासाठी ते काम आहे हो, पण माझं ते आयुष्य आहे. ज्याची एवढी उलट सुलट चर्चा होती ना, ते माझं आयुष्य आहे मोहिते साहेब. नाही, मी समजू शकतो. नाही म्हणजे सगळ्या गोष्टीची काही चर्चा करणार नाही आपण. काही गोष्टी मी तुमच्या कानावर घालू इच्छितो, एवढंच. आता काय आहे, केस पाहिल्या पाहिल्या असं संशय येऊ शकतो की धनंजयचा खून मी केलाय. नाही, आपण काही त्या गोष्टीला एवढं महत्त्व द्यायचं नाही. काय, जोपर्यंत आपल्या हातात काही पुरावा नाही तोपर्यंत काही सिद्ध होऊ शकत नाही, नाही का? तर आता प्रश्न नंबर 1, तुमचं धनंजय सरदेसाईंशी लग्न झालं म्हणजे जेव्हा त्यांनी त्यांच्या पहिल्या बायकोला 20 वर्षानंतर डिवोर्स दिला तेव्हा, करेक्ट? धनंजय तिच्याबरोबर कधीच सुखी नव्हता. तो माझ्या प्रेमात कधी पडला आम्हा दोघांनाही कळलं नाही. साहजिक आहे. पण मी धनंजयवर मनापासून प्रेम केला. त्यानेच मला लग्नासाठी मागणी घातली. पण काय ना मॅडम, काही लोकांचा असाही गैरसमज होऊ शकतो ना की केवळ पैशासाठी तुम्ही धनंजय सरदेसाईंशी लग्न केलं. म्हणजे काही लोकांचा, माझा नाही. थँक्यू. आता प्रश्न नंबर 2,
सरदेसाई साहेबांनी अचानक आपलं विल तुमच्या नावावर केलं होतं. त्यातलं मला काहीच माहिती नाही मोहिते साहेब. अहो मी एक साधी गृहिणी आहे, मला कुठे त्यातलं काही कळतं. तुमचं लग्न झालंय? हा झालं. तुझं काय? मला सांगा, तुम्ही तुमच्या सगळ्याच गोष्टी बायको बरोबर शेअर करता? मग मी पण तेच म्हणते. अहो धनंजयनी त्याच्या विल बद्दल मला काहीच सांगितलं नव्हतं. ही मला आत्ता आत्ता कळतंय. आणि आता धनंजयनी त्याचं विल माझ्या नावावर केलं, यात माझी काय चूक आहे? नाही पण मॅडम, एखाद्याला असं वाटू शकतं ना की तुम्ही त्यांना त्यांचं विल तुमच्या नावावर करायला भाग पाडलं. म्हणजे एखाद्याला, मला नाही. थँक्यू. जैन सर. काय रे? एअर फ्रेशनर. हां तुम्ही मागवलं होतं ना? हां, ते घेऊन जातात ते वर. काय कुठं मागवू? अरे मारू नको रे, तू ठेव ना कुठेतरी. काय पण आता काय करू काय याचं आता? ठेव, कुठं ठेवता आलं तर बघ. बाहेर ठेव. हां बरं. हां तर मॅडम, मुद्दा नंबर 3. धनंजय सरदेसाईंचे पार्टनर्स पटवर्धन, त्यांचा मुलगा विकी. आता इथं असं लिहिलं आहे की त्या विकीची आणि तुमची खास मैत्री होती. चूक आहे सर ते. हो. अहो आई नव्हती त्या मुलाला. म्हणजे धनंजय आणि पटवर्धन हे बिझनेस पार्टनर होते. पटवर्धनानं त्याला वेळ देताच यायचा नाही. मग कंटाळा यायचा बिचारा. त्याला आमचं घर आपलं घर असल्यासारखं वाटायचं, म्हणून घरी यायचा. माझ्यासाठी तो मुलासारखा होता सर. हां, काय वाटेल ते बोल नका मॅडम, तुम्ही काय एवढ्या मोठ्या वाटत नाही. नाही पण हे सगळं वाचून एखाद्या माणसाला असं वाटू शकतं ना की विकीने सगळं मुद्दाम केलं असेल आणि त्यांनी धनंजय सरदेसाईंचा खून केला. एखाद्याला ना, तुम्हाला नाही. थँक्यू. त्याच्याने तुमच्या त्या कामाला दिलेली जवानी. आता या कामवाल्या बायकांचं काय करायचं? त्यांच्यासाठी कितीही करा कमीच असतं. आता ही ती गावंढळ बाई, तिला काय कळतंय माझ्या घरी कोण येतं, कशासाठी येतं? तिने या तुमच्या टीमला काहीतरी सांगितलं आणि आता ते ती छोटीशी गोष्ट धरून बसले. समजू शकता ना तुम्ही? मी समजू शकतो मॅडम, पण मी एकटाच काय काय समजून घेऊ? इतरांनाही तसं वाटायला पाहिजे ना. ठरवलं तर खूप काही करू शकता. एकदा या केसचा माझ्या बाजूनी पण विचार करा ना. तसं तर खरं करायला हवाच. डिनरला या मग. म्हणजे घरी आलात तर जरा शांतपणे बोलता येईल ना, म्हणून. डिनरला? त्याचं काय होतं, इथे पोलीस स्टेशनमध्ये ना मला दडपण येतं. म्हणजे माझ्यासारखी सामान्य बाई इथे विचकते ना, म्हणून. नाही बरोबर आहे, मी समजू शकतो. आणि असं व्हायचं काही कारण नाही मॅडम, मी आहे ना. हा, आणि तुम्ही सामान्य थोडेच आहात, तुम्ही तर असामान्य आहात. थँक्यू. एकदा सविस्तर बोलायला लागेल मॅडम. मी वाट बघते तुमची. बघू, ठरवूया काहीतरी. बंगल्यावर येत आहे, वेळ काढून या. येऊ मी? काय झालं पटवर्धनच्या शेअर्स? म्हणजे मॅडम, आज ना आपल्या ऑफिसच्या पत्त्यावर एक रजिस्टर आलंय. पटवर्धन साहेबांच्या एका लांबच्या बहिणीने पाठवले ते. कोणी? माहित नाही, कुणीतरी आहे त्यांची बहीण लांबची. म्हणजे त्यांनी पटवर्धन साहेबांच्या प्रॉपर्टीवरती वारस म्हणून क्लेम केलाय.